महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना 616 मतांपैकी 577 मतं मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर विजयाची घोषणा होण्यासाठी केवळ औपचारिकता बाकी आहे। मतमोजणी ठिकाणी मनमानी केली जात असून चुकीच्या पद्धतीने महायुतीच्या बाजूने मतमोजणी केली जाते असा गंभीर आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी मतमोजणी केंद्र हे सोडलेलं आहे अशी माहिती सध्या समोर येते। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी मतमोजणी केंद्र सोडलेलं आहे, नेमकं काय कारण आहे? आकांक्षा, या ठिकाणी मतमोजणी केंद्रांवरती महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे हे दोघी देखील आलेले होते आणि या मतमोजणी प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी ते थांबले असताना काही वेळातच शरद तायडे हे मतमोजणीच्या ठिकाणावरून बाहेर पडले आणि त्यांनी माध्यमांपुढे सांगितलेलं आहे की या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मतमोजणी केली जाते आहे आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीमध्ये नियमानुसार ही मतमोजणी व्हायला पाहिजे ती केली जात नाही आणि म्हणूनच आपण ही मतमोजणी बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद।